हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात आज ठाकरे गटाचा मोर्चा। बीकेसी पटाका मैदानात उद्धव ठाकरे संबोधित करणार, मोर्चाचा टीझर जारी। टीडीआर लॉबीच्या भल्यासाठी सुपारी घेऊन मोर्चा, कितीही मोर्चे काढले तरी धारावीकरांना पक्क घर देणारच, फडणवीसांची ठाकरे गटाच्या मोर्चावर टीका। वर्ध्यात आज सकल ओबीसींची एल्गार सभा, सभेची तयारी सुरू, छगन भुजबळांसह नेतेही उपस्थित राहणार। नागपुरात आज भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंचं मार्गदर्शन। कळंबोलीत आज राष्ट्रवादीचा कार्यकर्ता स्वाभिमान मेळावा, शरद पवार, जयंत पाटील, अमोल कोल्हे उपस्थित राहणार। दिशा सालियान मृत्यू प्रकरणी एसआयटी तपास सुरू, तर दुसरीकडे सुशांत सिंग प्रकरणातही संशयितांविरोधात लुकआउट नोटीस नंतर रिया चक्रवर्ती हायकोर्टात। सुधाकर बडगुजरांचे समर्थक आणि व्हिडिओत दिसणाऱ्या 3 जणांची नाशिक पोलिसांकडून चौकशी, सलीम कुत्तासोबतची ओळख आणि संबंधांबाबत विचारणा। भेट झाली असेल किंवा फोटो व्हिडिओ मॉफ असेल, पण माझा सलीम कुत्ताशी संबंध नाही, सुधाकर बडगुजर यांनी राणेंचे आरोप फेटाळले। शिवसेना आमदार अपात्रतेबाबत ऐतिहासिक निकाल देणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची अनौपचारिक चर्चेत टीव्ही9ला माहिती। साताऱ्याच्या वाईतील धोम कालव्याला ओझरडेत भगदाड, लाखो लिटर पाण्याची नासाडी, पाण्यात अडकलेल्या 9 बैलांना ग्रामस्थांनी वाचवलं। बोरीवली रेल्वे स्थानकावर महिला प्रवाशाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण, व्हिडिओ व्हायरल। परळीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात चक्क मोबाईल समोर ठेवून सामूहिक कॉपी, व्हिडिओ समोर आणि जबाबदार व्यक्तींवर विद्यापीठ कारवाई करणार। संसद घुसखोरी प्रकरणानंतर कल्याण पोलीस ऍक्शन मोडवर, अहिल्याबाई चौकातील फटाके विक्रेत्यांची चौकशी सुरू। नागपुरात लग्न समारंभातून घरी परतताना एकाच गावातील लोकांवर काळाचा घाला, गाडीचा भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर। मुंबईतील 300 रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी नव्यानं काढलेल्या निविदा प्रक्रियेला स्थगिती, हायकोर्टाचा बीएमसीला धक्का। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक, देखभालीच्या कामासाठी ठाणे ते कल्याण तर माहीम ते सांताक्रूज अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक। हा पैसा आमच्या मद्यविक्री व्यवसायातील, मी हिशेब देण्यास तयार, आयकरच्या छापेमारीनंतर काँग्रेस खासदार धीरज साहू यांची पहिली प्रतिक्रिया। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।